हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हे सुंदर क्रॉप जॅकेट करणार आहे। खूपच सुंदर डिझाइन आहे आणि खास समर स्पेशल म्हणून मी केलं आहे की जेणेकरून ही बॅक साइड म्हणा किंवा हे समोरचं सगळं जाळी जाळीचं डिझाइन आहे फक्त, आणि फक्त ही लेस जी आहे तेवढीच फक्त त्याची गप्प पार्ट आहे। तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला। मी स्मॉल साईजमध्ये केलेलं आहे। याचं वजन 170 ग्रॅम आहे आणि ही रुंदी जर तुम्ही बघितलीत तर ती रुंदी आहे 16 म्हणजे 32 चेस्टचं झालं आहे स्मॉल साईज। तुम्हाला जर समजा याहून मोठं करायचं असेल तर काय कराल, मागची साईड तर तुम्हाला हवी तेवढी लहान मोठी करता येईल, साधा चौकोनच आहे तो केलेला। समोरच्या साईडमध्ये आपण 1 पासून सुरुवात करून असं वाढवत नेतो। एका व्ही पासून इथे मी 7 व्ही होईपर्यंत वाढवलेलं आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि मग 7 व्हीचं 3 रो कंटिन्युअस केलेले आहे। तर असं तुम्हाला जर मोठा साईज हवा असेल तर तुम्ही 8 व्ही होईस्तोवर किंवा 9 व्ही होईस्तोवर 1 पासून वाढवा, म्हणजे मग तुमचं ते बरोबर बसेल आणि मीडियम साईजचं तुम्हाला करता येईल। त्याहून मोठं करायचं असेल तर 9 किंवा 10 व्ही येईस्तोवर वाढवा आणि मग कमी करा। अर्थात शोल्डरलाही जसं आपण इथे 3च व्ही ठेवले आहेत तर तुम्ही मीडियम साईजचं करत असाल तर शोल्डरला 4 किंवा 5 व्हीपर्यंत ठेवलं तरी चालेल, म्हणजे गळा लहान होईल। याचा थोडा गळा असा मोठा झालेला आहे। तर तुम्हाला असं जसे त्यात कस्टमाइज करता येईल जसं करायचं तसं। तर आपल्याला मीडियम साईजसाठी शोल्डरला 4 किंवा 5 व्ही घ्या आणि इथे 1 पासून 9 पर्यंत वाढवा। हे स्मॉल साईजचं आहे। तर मला वाटतं नक्की आवडेल तुम्हाला हे करायला। आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। चॅनल नसेल सबस्क्राईब केलं अजून तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला पटकन सुई घ्या आणि करायला सुरुवात करा। समर स्पेशल क्रॉप जॅकेट। या क्रॉप जॅकेटसाठी आपण ही लोकर घेतली आहे, वर्धमान मिलेनियमच आहे आणि सुई घेतली आहे 3.5 mm। तर आपण आधी चेन्स करून घेऊ की ज्याची लांबी त्या पूर्ण चेन्सची साधारण 16-17 इंच आली पाहिजे। तर मी या एवढ्या चेन्स करून घेतल्या आहेत। साधारण 18 इंच लांबी घेतली आहे। 18पेक्षा जास्त आहे थोडी, कारण की पहिला रो झाल्यावर थोडी लांबी कमी होते आणि आपल्याला एकंदर 34-35 इंच चेस्ट असलेलं क्रॉप जॅकेट करायचं आहे, म्हणून आपल्याला 17.5 नंतर राहिली पाहिजे। तर आपण घेताना 18पेक्षा थोडी वर आहे। तर या 80 चेन आहेत माझ्या, तर 80 चेन घातलेल्या आहेत। आता एक चेन आणखीन घाला आणि पहिला रो म्हणजे प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा। एक चेन केली आणखीन आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे 1 in each स्टिच। सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1। असे आपले 80 टाके येतील। प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे। असे आपले 80 सिंगल क्रोशेचे टाके झालेले आहेत। आता दुसरी ओळ आपण कशी करणार आहे, 4 चेन करा, 1 2 3 4। एक 3 चेन डबल क्रोशेच्या आणि एक आडवी घ्यायची म्हणून टर्न करा, एक टाका सोडा आणि पुढच्या टाक्यात व्ही करा। व्ही म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, पुन्हा 3 टाके सोडा, 1 2 3 आणि चौथ्या टाक्यात पुन्हा व्ही, डबल क्रोशे, चेन 2, डबल क्रोशे, परत 3 टाके सोडा, स्किप 3 स्टिचेस अँड व्ही इन नेक्स्ट स्टिच। व्ही मीन्स डबल क्रोशे, चेन 2, डबल क्रोशे इन द सेम स्टिच। तर असे 4-4 टाक्यांचे गट करत आहे आपण, म्हणजे 3 सोडतोय आणि एकात व्ही करत आहे। तर असे 20 व्ही येतील एकूण, असं डिझाईन येईल आपलं। आणि असंच मग शेवटी तर ही ओळ पूर्ण करते आणि मग शेवट दाखवते तुम्हाला काय करायचं। ही ओळ पूर्ण झाली आपली, पहा। आता जसं इथे एकच टाका सोडला होता तसं शेवटी सुद्धा शेवटचा व्ही झाल्यावर एकच टाका सोडा आणि पुढच्या टाक्यामध्ये एक टाका सोडला आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे करा, एक चेन करून शेवटच्या टाक्यात एक डबल क्रोशे। शेवटी फक्त एक टाका सोडला आणि एक चेन करून एक डबल क्रोशे केला। आता परत एक डबल क्रोशे म्हणून 3 चेन, परत एक चेन आणि व्हीवर व्ही,
म्हणजे डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे 1, एक खांब 2 चेन 1 खांब, म्हणजे असं डिझाईन दिसेल. आता प्रत्येक व्हीवर व्ही, परत हा व्ही आहे, डबल क्रोशे 2 चेन डबल क्रोशे, याला आपण व्ही म्हणतो आहे. तर प्रत्येक व्हीवर व्ही करा, 2 चेन आणि डबल क्रोशे. व्हीवर व्ही म्हणजे व्हीच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे, 2 चेन 1 डबल. तर अशी पूर्ण ओळ करून घ्या. ही पूर्ण झाली आपली व्हीची दुसरी ओळ. व्हीवर व्ही केले आहेत आपण. शेवटचा व्ही झाला आहे, एक चेन करा आणि शेवटच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करा, एक टाका सोडून. म्हणजे इथे एक टाका सोडायचा, म्हणजे 4 चेन होत्या, त्यापैकी तिसऱ्या चेनवर एक डबल क्रोशे केला. तर असा आपला शेवट दिसेल आणि अशीच सुरुवात दिसते. आता परत 4 डबल क्रोशे, 4 चेन. सुरुवात करताना प्रत्येक वेळेस 4 चेन, म्हणजे 3 चेन डबल क्रोशेच्या आणि 1 चेन आडवी. टर्न करा आणि मग परत व्हीवर व्ही, एक डबल क्रोशे, 2 चेन 1 डबल क्रोशे. अशीच पूर्ण ओळ करायची व्हीवर व्ही. मध्ये कुठेही चेन नाही आहे किंवा काहीच नाही आहे. एक डबल क्रोशे, 2 चेन 1 डबल क्रोशे. आता हे असं किती लांब कराल आणि शेवट आला, शेवटचा व्हीवर व्ही झाला की परत एक चेन आणि या तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे करायचं, असं दिसेल. म्हणजे तर हे किती लांब कराल, असं की एकूण आपल्याला उंची जेवढी हवी असेल, समजा आता 18 इंच उंची हवी आहे मला आणि खालची बॉर्डर 3 इंच येणार आहे, त्यामुळे आपल्याला 15 इंच करायचं आहे. वरचे 3 इंच थोडा गळ्याला आकार द्यायचा आहे, त्यामुळे आपण याची उंची 12 इंच होईपर्यंत हे डिझाईन करू. 12 इंच उंची, 12 इंच होईपर्यंत व्हीवर व्हीचं डिझाईन करून घ्या. हे माझं पूर्ण करून झालं आहे बघा. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की 13 साडे13 इंच, त्याप्रमाणे मी जवळपास 14 इंच, 14च्याही वर आहे, नाही 14च्या वर आहे, 14.5 इंच करून घेतलेलं आहे. कारण गळ्याचं काही आपण कापणार नाही, आकार देणार नाही, असंच ठेवणार आहे. आता इथे 20 वेळा व्ही होते आपले, तर त्यापैकी आपण 7 इकडे आणि 7 इकडे सोडले आणि मधल्या 6ला मार्कर लावून घेतला आहे. पहा, 3 आणि 3 6. तर हा आपला गळ्याचा भाग राहील मेन आणि इथे आपलं शोल्डर राहील. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या खाली आहे तरी खाली करू, पूर्ण सिंगल क्रोशेचा राऊंड करून घ्या सगळ्या टाक्यांमध्ये. आता खाली आणि वर टाकेच आहे, त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नाही सिंगल क्रोशे करायला. इथेही टाकेच आहेत, 2 चेनचे 2 टाके आहेत आणि मधला एक सिंगल क्रोशे, मधलाही एक डबल क्रोशेचे टाके आहेत 2. तर अशा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. पण हे साईडला जे टाके नाही आहे, तर इथे आपण 2-2 डबल सिंगल क्रोशे एकेका गॅपमध्ये करू. म्हणजे प्रत्येक रोमध्ये 2-2 डबल क्रोशे, डबल क्रोशे नाही, सिंगल क्रोशे. तर हा दोरा आहेच इथे, म्हणून इथून सुरुवात करते मी. एक टाका काढला आणि पहिल्या टाक्यामध्ये किंवा कॉर्नरला एक सिंगल क्रोशे केला. आता हे 2 डबल क्रोशेची जी जागा आहे तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत, सिंगल क्रोशे 2. परत पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशेची ओळ केल्यामुळे काय होईल की आपल्याला शिवायला सोपं जाईल आणि युनिफॉर्मिटी येते थोडी त्याच्यात. तर असं प्रत्येक गॅपमध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशे करून घेऊ. आणि याचं काही गणित नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हे फार दूर दूर होतात आहे, तर एखाद्या ठिकाणी 2च्या ऐवजी 3 घेतलेत तुम्ही, तरी त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. हात सैल जास्त असल्या तर त्यांनी सुद्धा फरक पडतो. तर असे 2-2 सिंगल क्रोशे मी प्रत्येक गॅपमध्ये करते आहे डबल क्रोशेच्या. हे खाली टाकेचं आहे, इथे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, वरही टाके आहेत आणि या बाजूला परत असे डबल क्रोशेच्या गॅप्स आहे. तर इथे सुद्धा 2-2 सिंगल क्रोशे करू आपण. हा सिंगल क्रोशे चारी बाजूनी करण्याचा राऊंड झाला आहे माझा. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही बॅक साईड आहे जी. आता फ्रंट साईडसाठी एक बाजू मी करून ठेवलेली आहे आणि तशीच आपल्याला दुसरी बाजू करायची आहे. ही एक बाजू झालेली आहे पहा आपली, आणि ही आता दुसरी बाजू करायची अशीच. ते सांगते मी आता कशी करायची ते. एक बाजू हे जे फ्रंट साईड केली आहे याची एक बाजू सरळ आहे पहा आणि दुसरी अशी कर्ड आहे. तर त्याच्या उलट ही इथे येईल अशी दुसरी, अशा टाईपची. आणि त्याचं जर तुम्ही टोक बघितलं तर खालचं टोक एकदम एक टाक्यापासून सुरुवात आहे
बघा इथे असं अगदी 1-2 डबल क्रोशे असे आलेले आहेत. आणि इथे मात्र वरती 3 व्ही ठेवले आहेत आपण शेवटपर्यंत, जे की आपण शोल्डर शिवून घेणार आहे आणि त्यासाठी ते कामात पडणार आहे. तर असा एक भाग समोरचा आता आपण करणार आहे. आणि त्यासाठी आपण सुरुवात करू 4 चेन करून. 4 चेन करा. 1 2 3 4 आणि पहिल्या चेनमध्ये एक डबल क्रोशे करा. जशी आपली प्रत्येक रोची सुरुवात असते साधारण 4 चेन आणि मग व्ही, तसं आपण 4 चेन आणि एक डबल क्रोशे केला. ही झाली आपली पहिली सुरुवात. आता या सुरुवातीला काय झालं आपल्या की 2 डबल क्रोशे आले. आता प्रत्येक रोमध्ये असा आपण आकार बघा याचा कसा आहे, असा आकार करायचा आहे आपल्याला. सुरुवात आपण इथून केलेली आहे आणि प्रत्येक रोमध्ये आपल्याला अर्धा अर्धा व्ही वाढवायचा आहे. म्हणजे 1 पासून सुरुवात करून, हा पहिला नुसता व्ही आहे समजा 1, इथून सुरुवात करून आपल्याला कुठपर्यंत वाढवायचं आहे पहा. हे मार्कर लावून ठेवलं आहे मी या बाजूनी. मध्ये त्याच्यात 3 आणि 3 6 इथे पहा, 3 आणि 3 6 आणि 1 7 व्ही आलेले आहेत या रोमध्ये. पुढच्याही रोमध्ये आपण 7च केले आणि त्याच्या पुढच्या 2 रोमध्ये आणखीन 7 केले आहे. 3 आणि 3 6 आणि 1 7. तर असे आपण 1 व्ही पासून सुरुवात करून 7 व्ही पर्यंत जायचं आहे आपल्याला, टाके वाढवत वाढवत. तेव्हाच त्याचा आकार असा येणार आहे. आणि मग 7च 4 ओळी करायच्या 7 व्हीच्या आणि मग कमी कमी करत आणायचं आहे. तर ते वाढवायचे कसे, तर अर्धा व्ही म्हणजे 1 व्ही 1 डबल क्रोशे, 2 चेन 1 डबल क्रोशे. तर 1 डबल क्रोशे फक्त आपला प्रत्येक वेळेस वाढत जाईल प्रत्येक रोमध्ये. एवढं लक्षात ठेवा, कारण अर्धा व्ही वगैरे कठीण जातं आपल्याला लक्षात ठेवायला. त्यापेक्षा आपण असं लक्षात ठेवू की प्रत्येक रोमध्ये 1 डबल क्रोशे आपला वाढत जाणार आहे. तर आता यासाठी सुरुवात करू आपण. आणि एकाच बाजूनी वाढवायचे आहेत टाके. तुम्ही जर हा आकार बघितला तर तुमच्या लक्षात येईल, एक बाजू अगदी सरळ आहे आणि दुसऱ्या बाजूनी असे टाके वाढवले आहेत आपण. त्यामुळे ज्या बाजूनी वाढवायचं आहे तिथे आपण मार्कर लावून ठेवणार आहे, म्हणजे लक्षात राहण्यासाठी की या बाजूलाच फक्त खांब वाढवायचा आहे म्हणून. तर आपण आता इथे 1 व्ही करून घेतला, म्हणजे 4 चेन केली आणि पहिल्या चेनमध्ये डबल क्रोशे केला. परत 4 चेन करा आणि आता या व्हीमध्ये 1 डबल क्रोशे वाढवायचा. 2 डबल क्रोशे होते, तर आता या रोमध्ये 3 येतील म्हणून इथे आपण एक नव्याने व्ही तयार करू. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. म्हणजे इथे बघाल तुम्ही तर 3 डबल क्रोशे आलेले आहे. 1 2 3 लक्षात आलं. परत 4 चेन करू. 1 2 3 4 टर्न करा. आणि आता एक साईड कोणती तरी ठरवू आपण की जिथून आपल्याला नेहमी टाके वाढवायचे आहे. तर ही साईड ठरवली समजा, तर या बाजूला आपण नेहमी टाके वाढवू. आता इकडे जर टाके म्हणजे खांब वाढवायचा 1 तर या बाजूला खांब वाढवायचा. 3 खांब होते आधीच्या रोमध्ये, आता 4 येतील. तर आपण इथे 1 व्ही करू. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. म्हणजे 1 खांब वाढला आपला. 3 खांब झाले. आता फक्त एकच खांब राहील. मग शेवटी काय करायचं, 1 चेन. आणि जसं आपण तिसऱ्या टाक्यामध्ये डबल क्रोशे करतो, आत्तापर्यंत बॅक साईडला केलं तसंच आपण तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे करायचं. आता दरवेळेस आपण या बाजूला टाके वाढवणार आहे, म्हणजे 1 खांब वाढवत जायचा. सुरुवात नेहमी अशीच करायची की 4 चेन आणि टर्न केला. 4 चेन टर्न. इकडे वाढवायचं नाही आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट जसं आपण बॅक साईडला करत होतो की 4 चेन टर्न करा आणि व्हीवर व्ही, तर तशीच सुरुवात दुसऱ्या बाजूनी करायची. फक्त जिथे मार्कर लावला आहे त्या बाजूनी वाढवायचं. इकडनं वाढणार आहे, इकडे वाढणार नाही, म्हणून इथे 4 चेन झाल्यावर काय करणार, व्हीवर व्ही. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. म्हणजे आता हा झाला 1 व्ही आणि पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, असे 3 झाले. या ओळीत आपल्याला 5 आणायचे आहेत डबल क्रोशे. आधीच्या 4 होते, कारण 1 2 3 4. आता 5 करायचे आहेत. 3 झाले.
मग आता 2 कसे करायचे, तर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे, म्हणजे नवीन व्ही बनवायचा. त्यामुळे एक डबल क्रोशे वाढला आणि बरोबर कोणत्या साईडला वाढला, मार्करच्या साईडला. पहा इथे 2 डबल क्रोशे होते, दुसऱ्या ओळीत 3 आले, यात 4 आले आणि यात 5 डबल क्रोशे दिसत आहे. परत 3 चेन करून टर्न करा, 4 चेन टर्न केलं, म्हणजे आता 6 व्हायला हवेत. तर आपल्याला इथेच नवीन व्ही मार्करच्या साईडला, तर हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि एक व्ही नवीन करावा लागेल. डबल क्रोशेची संख्या मोजली की चुकत नाहीच, बरोबर वाढवल्या जातात. दुसऱ्या व्हीवर व्ही, म्हणजे सुरुवातीला एक व्ही होता, आता आपले 2 व्ही पूर्ण तयार झाले आहेत पहा. आणि एक चेन करून शेवट एंड त्याचा नेहमीसारखा तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे. आता बरोबर पहा 6 डबल क्रोशे आलेत का. पहिले 2 होते, 3, इथे 4, इथे 5. आता इथे पहा 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर 6 डबल क्रोशे आले. आता परत 4 चेन करून टर्न करा. सुरुवात नेहमी अशीच आहे दुसऱ्या बाजूची, फक्त मार्कर आहे त्या बाजूलाच वाढवतो आहे आपण, दुसऱ्या बाजूला काहीच करायचं नाही आहे. तर 4 चेन केल्या, टर्न केली, व्हीवर व्ही. इकडे नेहमी असंच करायचं आहे, या दुसऱ्या बाजूला काहीच बदल नाही. व्हीवर व्ही म्हणजे एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. पुढच्याही व्हीवर व्ही, एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. आता इकडे आपल्याला वाढवायचं आहे एक खांब. पहा 1 2 3 4 5 झाले, आधीच्या याच्यात 6 होते, म्हणजे आता 7 व्हायला पाहिजे डबल क्रोशे. तर 5 झाले आहेत आपले, म्हणजे शेवटच्या गॅपमध्ये आपल्याला व्ही करावा लागेल, म्हणजे 7 डबल क्रोशे होतील. एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे, बरोबर 7 झाले की नाही पहा. मार्करच्या साईडनीच वाढवलं आहे आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशे झाले. आता पुढच्या रोमध्ये 8 डबल क्रोशे येतील. आपण हा मार्कर थोडा वर लावून घेऊ. आता पुढच्या रोमध्ये 8 डबल क्रोशे यायला हवेत. परत 4 चेन करून टर्न करा. आता इथे एक डबल क्रोशे वाढवायचा आहे आपल्याला, तर आपल्याला हे 2 आहेतच, त्यात इथे आपल्याला आणखीन एक डबल क्रोशे करावा लागेल. हे 2 डबल क्रोशे होतील, म्हणजे इथे 2, इथे 2, 6 झाले. आणि नाही, इकडे आपल्याला मार्करच्या साईडनी वाढवायचं आहे, तर आपण इथेच 2 चेन केल्या आणि एक डबल क्रोशे केला, नवीन व्ही तयार केला. एकदा फक्त एक टाका घालायचा आणि दुसऱ्यांदा नवीन व्ही तयार करायचा आहे. तर हा नवीन व्ही तयार केला आपण. परत याच्यावरही व्ही, एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे आणि हा तिसरा व्ही, एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. आता मोजून घ्या एकदा डबल क्रोशे किती झाले. 3 चेनचा पहिला 1 2 3 4 5 6 7 8 पाहिजे यात, त्यामुळे एक चेन करून शेवटी जसं नेहमी करतो तसं तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे करायचा. 8 झाले. असं आपला हळूहळू आकार वाढत जाईल. आता आपल्याला इकडे सुरुवात तीच करायची आहे, इकडे पुन्हा एक वाढवावं लागेल. मार्करच्या साईडला प्रत्येक रोला एक एक खांब वाढवायचा. सुरुवात हीच, 4 चेन टर्न केलं, व्हीवर व्ही. इकडे काहीच बदल होत नाही, बदल फक्त एकाच बाजूला होतो, मार्कर आहे तिकडे. आणि तोही कसा, तर एक खांब वाढवायचा. व्हीवर व्ही झाला. परत दुसऱ्या आणि तिसऱ्याही व्हीवर व्ही करा. डबल क्रोशे, 2 चेन, डबल क्रोशे. इथेही तसंच 2 चेन, डबल क्रोशे. पाहता 9 करायचे आहेत आपल्याला खांब. आधीच्या याच्यात 7 होते, आपलं 8 होते. 1 2 3 4 5 6 7 8. आता 9 पाहिजे आहेत, म्हणजे हे 3 2 6 आणि 1 7 झाले आहेत. इथे 2 पाहिजे, म्हणजेच व्ही करायचं आहे आपल्याला. एक डबल क्रोशे, 2 चेन, त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, बरोबर 9 झाले आपले. परत 4 चेन करून टर्न करायचं. आता पुन्हा एक वाढवावं लागेल या बाजूला. तर पुन्हा नवीन व्ही करा. 1 डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. आता परत या व्हीवर व्ही, व्हीवर व्ही असं 3दा करा.
डबल क्रोशे मोजायचे सरळ सरळ डाऊट आला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 होते आधीच्या रोमध्ये, म्हणजे आता 10 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. आता एकच करायचं आहे, म्हणजे एक चेन करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे करा. आता परत 4 चेन टर्न. इकडे वाढवायचा नाहीच आहे, म्हणजे या 4ही व्हीवर व्ही करा, 4 व्ही करायचे पूर्ण. आता बघा कसं पाहायचं दरवेळेस. खाली 4 व्ही आहेत, म्हणजे 4 दुने 8, इकडे एक आणि इकडे एक, 10 टाके आहेत. आता हे 8 आणि 1 9 झाले, तर इथे 11 हवे आहेत आपल्याला, म्हणजे इथे मार्करच्या साईडने वाढवायचंही आहे. तर इथे आपल्याला नुसता डबल क्रोशे न करता व्ही करावा लागेल. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, परत 4 चेन करून टर्न करा. आता मग अशी 11 डबल क्रोशे होते, आता 12 व्हायला पाहिजे. तर 12 म्हणजे 5 व्ही येतील. तर आधीच आपल्याजवळ 4 आहेतच, तर इथे आपल्याला नवीन व्ही करावा लागेल. प्रत्येक व्हीवर व्ही करा. आता या ओळीत आपले 12 व्ही पाहिजेत, तर हे 5 दुने 10 झाले, 5 व्हीचे. 12 व्हीने 12 डबल क्रोशे, तर 10 झाले. हा 11वा, म्हणजे शेवटी एकच करायचा आहे. एक चेन आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे, परत 4 चेन टर्न करून प्रत्येक व्हीवर व्ही करा, कारण इकडे वाढवायचं नाहीच आहे. आता बघा कसं शोधायचं, काय करायचं हे. याच्या आधीच्या रोमध्ये 5 दुने 10, 11 आणि 12 खांब आहेत, 12 डबल क्रोशे. तर इथे 5 दुने 10 आणि 11 झाले आहेत, इथे 13 पाहिजे, म्हणजे शेवटच्या गॅपमध्ये व्ही करायचा, कारण इकडे वाढवण्याची साईड आहे ही मार्कर. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. पुन्हा 4 चेन टर्न, परत इथे वाढवायचा आहे म्हणून व्ही. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. आता या प्रत्येक व्हीवर व्ही करा. आता याच्या आधीच्या रोमध्ये 13 डबल क्रोशे होते, इथे 14 पाहिजे आहेत आपल्याला. तर हे 6 व्ही आहे, म्हणजे हे 12 आहेत. इकडचा एक 13 आणि इथे शेवटी एक पाहिजे, म्हणून 1 चेन आणि तिसऱ्या टाक्यात 1 डबल क्रोशे, 14 झाले. आता पुढच्या रोमध्ये 15 येतील, पण इकडे नाही वाढवायचं आहे, इकडे नेहमीसारखंच सरळ लाईन आहे ही. 4 चेन आणि व्हीवर व्ही, प्रत्येक व्हीवर व्ही शेवटपर्यंत. आता या रोमध्ये आपल्याला 15 डबल क्रोशे पाहिजेत, तर हे 3 आणि 3 6 व्ही, म्हणजे 12 झाले. हे 13 हा, आणि आता 15 येण्यासाठी इथे व्ही करावं लागेल शेवटी. ही वाढवण्याची साईड आहे, मार्कर आहे म्हणजे. तर शेवटी व्ही करा, परत 4 चेन करून टर्न करा आणि पुन्हा व्ही करा. 2, पुन्हा 4 चेन केल्या, टर्न केलं. आता बघा इथे 6 व्ही आहेतच झालेले पूर्ण, आणि आता आपण एक व्ही करून इथे आता 7 व्ही होणार आहे आपल्या, आणि आपल्याला मॅक्झिमम 7च व्ही करायचे होते. तर आपण यात व्ही करतो आहे आधी पहिल्या गॅपमध्ये. वाढवण्याची साईड आहे ही मार्करवाली. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, आणि मग प्रत्येक व्हीवर व्ही करा. म्हणजे हे हा एक जास्तीचा झाला, आणि 6 आधीचे होतेच, असे 7 व्ही होतील आपले बरोबर. आपले हे 7 व्ही पूर्ण झाले आहेत इथे. 3 आणि 3 6 आणि 1 7, म्हणजे 7 दुने 14 आणि 1 15, हा 15वा झाला. आता हे 16 एकच पाहिजे आणखीन, तर 1 चेन केली आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे केला, म्हणजे आता हे 16 झाले. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे 7 व्ही आपले पूर्ण झाले. तर तुम्ही जर या भागाशी लावून बघितलं तर बरोबर आपलं 7 व्ही पूर्ण झाल्यावर मध्यभागी आलेलं आहे. मार्करची साईड इकडे लावा, जिथे आपण वाढवले आहेत टाकेत तिथे. बघा बरोबर आपले 7 आत्ता झाले आहेत, जिथे की पहिल्या भागातही तसेच 7 झाले होते. आता आपल्याला हे 7-7च कंटिन्यू 4 वेळा करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपले 7 आहे. 1 2 3 4 4 रो असे आहे की ज्यात 7 व्ही तसेच्या तसेच ठेवले आहे, वाढवलेही नाही, कमी केले नाही आहे. तर तसं आपण आता 4 रो करू की ज्याच्यात काहीच नाही. आता प्रत्येक वेळेस वाढवायचं नाहीच आहे, म्हणजे 4 चेन करणार, टर्न करणार. 1 2 3 4 टर्न केल्यावर व्हीवर व्ही प्रत्येक वेळेस
शेवटी परत 3 चेन करू, 1 चेन करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे. तर मी व्हीवर व्ही करते आधी सगळे, शेवटी परत एकदा दाखवते. 1 पासून सुरू करून आपण 7 व्ही पर्यंत आणलंय. हे पहा 7 व्ही झाले. आता वाढवायचं नाही आहे म्हणून आपण शेवटी काय करणार, 1 चेन केली आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे केलं. आता हा रो जसा केला 4 चेन टर्न आणि मग प्रत्येक व्हीवर व्ही, शेवटी 1 चेन आणि डबल क्रोशे. तर असे आणखीन 2 रो करा. म्हणजे हे 7 व्हीचे 2 झाले आपले रो. आणखीन 2 रो करून घ्या. आता मी हे मार्कर जरा वर लावून घेते कारण हे फार खाली दिसत नाही मग पटकन. तर या बाजूला आपण वाढवले आहेत टाके. आणि बघा आपण 4 रो आता असे केले की ज्यात 7 म्हणजे 7च व्ही राहिले. एकही टाका वाढवला नाही की कमी केला नाही. पण आता याच्यानंतर आपल्याला मात्र टाके कमी करत जायचं आहे. तर जसं इथे तुम्ही या आकारात पाहू शकता की हे 4 वेळा 7-7 ठेवल्यानंतर मग हळूहळू कमी केलेले आहे. तर ज्या बाजूला वाढवले त्याच बाजूला कमीसुद्धा करायचे आहेत. मग आता कमी करताना आपल्याला 1-1 डबल क्रोशे कमी करायचं आहे. तर त्यासाठी सुरुवात कशी करायची पहा. जसं सुरुवातीला आपण 4 चेन करून टर्न करतो तसंच 4 चेन करून टर्न केलं. मग व्हीवर व्ही करतो तर व्ही न करता फक्त 1 डबल क्रोशे करा. म्हणजे आपोआप 1 डबल क्रोशे कमी झाला इथे. आता पुढच्या 6 व्हीवर व्ही करायचा जसं आपण नेहमी करतो तसं. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे असं 6 वेळा. असे आपण 1-1 कमी केले टाके. आता शेवटच्या व्ही झाल्यानंतर 1 चेन करायची आणि जसं नेहमी करतो तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे तसं करून घ्यायचं. म्हणजे आता डबल क्रोशे किती झाले पहा आपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. याच्या आधी 7 दुने 14 हे मधल्या व्हीचे 15 आणि 16 होते. तर 16 होते, आता आपले 15 झाले आहेत. आता या रोमध्ये आपले 15चे 14 होतील. तर 14 म्हणजे या बाजूने काहीच बदल करायचा नाही आहे. ही बाजू फिक्स आहे. इथे मार्कर नाही आहे त्यामुळे हे नेहमीसारखंच करायचं. 4 चेन करून टर्न केल्या. प्रत्येक व्हीवर व्ही करत जा शेवटपर्यंत. मग शेवटी आली की दाखवते. आता बघा 16 होते पहिल्या 7वाल्या रोमध्ये, मग 15 झाले आणि डबल क्रोशे. आता यात आपल्याला 14 हवे आहेत. तर हे 3 दुने 6 व्हीचे 12 टाके झाले. 12 डबल क्रोशे हा 13. आणि आता इकडे 1च हवा आहे त्यामुळे आपण 1 इथे कुठे करायचा तर 1 चेन करा आणि तिसऱ्या चेनमध्ये जसं आपण नेहमी डबल क्रोशे करतो तसं करून घ्या. आता परत 4 चेन करून टर्न करा. बघा आता किती डबल क्रोशे इथे होते तर 12 2 14. तर आता 13च हवे आहेत. तर टर्न केल्यावर आपला जो व्ही आहे, आपण एरवी व्हीमध्ये व्ही करतो पण इथे आता फक्त 1 डबल क्रोशे करा कारण ही कमी करण्याची बाजू आहे पहा मार्करची. त्यामुळे 1 खांब आपण कमी केला. 1च डबल क्रोशे केला व्हीच्या ऐवजी. आणि आता पुढच्या सगळ्या व्हीमध्ये व्ही करायचे नेहमीसारखे. इथे नेहमीसारखं शेवट वाढवायचा नाही आहे, ही बाजू कमी करायची पण नाही आहे. त्यामुळे नेहमीसारखं 1 चेन करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे. परत 4 चेन करून टर्न करा. इथपर्यंत या नेहमीप्रमाणे व्हीवर व्ही कर. सगळ्या व्हीवर व्ही झाल्यावर शेवटी 1 चेन करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे केला. 4 चेन टर्न केला. या बाजूला काहीही बदलायचं नाही आहे त्यामुळे सगळ्या व्हीवर व्ही करा इथपर्यंत. मग शेवटी 1 डबल क्रोशे कमी करायचं आहे आपल्याला. तर तोपर्यंत सगळ्या व्हीवर व्ही करू. आता बघा पुन्हा शंका आली तर मोजायचं. आपण असं इथे आता टाके कमी कमी करत आहे पहा. आपला आकार सुंदर येत चालला आहे. तर याच्या आधीच्या रोमध्ये किती होते हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता 12 पाहिजे. तर हे 3 दुने 5 5 व्ही आहेत म्हणजे हे 10 टाके झाले. हा 11. आता फक्त 1 पाहिजे इकडे म्हणून इकडे काय करू 1 चेन आणि शेवटच्या गॅपमध्ये किंवा तिसऱ्या टाक्यात 1 डबल क्रोशे. म्हणजे हे बरोबर आपले 12 डबल क्रोशे झाले. आता पुढच्या रोमध्ये 11 येतील. 4 चेन करून टर्न करा. आता पुन्हा हा व्ही आहे तर व्ही न करता इथे फक्त डबल क्रोशे करा म्हणजे 1 डबल क्रोशे आपोआप कमी झाला. आता पुढच्या सगळ्या व्हीवर व्ही हे शेवटी 1 चेन करून डबल क्रोशे टर्न करून पुन्हा व्हीवर व्ही. बघा आपले आता व्ही फक्त 4च झाले आहेत. असं फक्त 3 होईस तर करायचं आहे आपल्याला. आता आधीच्या रोमध्ये किती डबल क्रोशे होते पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता 10 हवेत तर 4 दुने 8 झाले. हा 9 आणि 1 शेवटी हवा. तर इथे एक शेवटच्या 1 चेन करा आणि तिसऱ्या टाक्यामध्ये डबल क्रोशे करा म्हणजे 1 टाका आणखीन कमी झाला. पुन्हा 4 चेन टर्न करा आणि हा व्ही आहे तर व्ही न करता इथे फक्त
एक डबल क्रोशे, म्हणजे एक टाका आणखीन कमी झाला. पुढच्या व्हीवर व्ही करा शेवटपर्यंत आणि शेवटी परत एक चेन डबल क्रोशे, 4 चेन टर्न आणि परत व्हीवर. आता याच्या आधीच्या रोमध्ये 9 डबल क्रोशे होते, आता 8 हवे आहेत. तर 3 आणि 3 दुने 6 आहेत, हे 7, एक पाहिजे फक्त. ते एक चेन करू आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे, म्हणजे आता 8 झाले. आणि व्हीसुद्धा आपले 3 आले आहेत, म्हणजे आता व्ही वाढवायचे नाही, कमी करायचे नाही. तुम्ही यात बघू शकता 1 पासून सुरुवात केली आपण, पण इकडे वर जे आहेत ते किती व्ही आहेत बघा, 3 व्ही आणि एक डबल क्रोशे आधी आणि एक नंतर. तर तसंच याच्यावरही करावं लागेल आपल्याला. तर त्या स्टेजला आपण आलो आहे, 3 व्ही, एक डबल क्रोशे आधी, एक नंतर. तर आता काहीच करायचं नाही, फक्त उंचीला उंची लावून पाहिजे. तर हे 29 रो आहेत. तर 29 रो नसतील झाले तर या 3 व्हीचा 1-2 राऊंड अजून करायचे, जशी गरज असेल तसं. तर मी मोजले आत्ता 26 ओळी झालेल्या आहेत या. आणि इथे जर तुम्ही बघाल तर 3-3 व्ही असणारे 1, 2, 3, 4 रो केलेले आहे. जसे आपण 7-7चे 4 केले तसे शेवटी 3-3चे सुद्धा 1, 2, 3 आणि 4 रो केले. तर तसेच आता 4 रो तुम्हाला करावे लागतील. पहिला झाला आहे माझा, तर 3 रो आणखीन करून घ्या, न वाढवता न कमी करता. म्हणजे जशी बॅक साईड केली तसं 4 चेन करून पलटवायचे, प्रत्येक व्हीवर व्ही, एक चेन, शेवटी डबल क्रोशे, असं 3 रो करा. बघा आपण 3 व्हीचे 4 ओळी केल्या आहे, 1, 2, 3, 4 आणि बरोबर आपली ही 29 ओळ झालेल्या आहेत. तर या दोन्ही 29 ओळी झाल्या आहेत. आता आपण ही दोरा कापून घेऊ इथे, किंवा कापूही नाही आपल्याला. प्रत्येक याच्यात जसं आपण याला सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घेतली, प्रत्येक गॅपमध्ये 2-2 सिंगल क्रोशे करून, तसंच या दोन्ही भागांना आपण सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घेऊ. आणि नंतर मग आपण याचे शोल्डर त्याला जोडू आणि इथून सुद्धा खालचा भाग थोडासा जोडून घेऊ. तर आधी आपल्याला या चारही बाजूनी याची सिंगल क्रोशेची बॉर्डर करायची आहे. तर तशीच असल्यामुळे काही मी दाखवत नाही आता. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 सिंगल क्रोशे. हे ज्या डबल क्रोशेच्या स्पेसेस आहे सगळीकडे 2-2 सिंगल क्रोशे करून घ्या चारही बाजूनी. आणखीन एक थोडं लक्षात ठेवायचं म्हणजे हा जो गोलाकार भाग आहे इकडचा, तर इथे तुम्हाला 2च्या ऐवजी 3-3 डबल क्रोशे 3-3 सिंगल क्रोशे करावं लागेल इथून इतक्या भागात. किंवा एकदा 2, एकदा 3, एकदा 2, एकदा 3 असे केलेत तरी चालेल. म्हणजे याचा आकार छान जसाच्या तसा राहील. 2-2 जर केले तर असे आक्रसल्यासारखं होईल. तर एकदा 2, एकदा 3 किंवा 3-3 सुद्धा केले तरी चालतील. तर असे इथपर्यंत आपल्याला 3-3 डबल क्रोशे करावं लागेल. मग परत पुढे 2-2 डबल क्रोशेस करायचे आहे. गोलाकार जिथे आहे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला 3-3 डबल क्रोशे किंवा एकदा 2, एकदा 3 असे करावे लागतील. ते गरजेनुसार तुम्ही जेवढे हवेत तेवढे सिंगल क्रोशे करून घ्या. डबल क्रोशे नाही, चुकून माझ्या तोंडात डबल क्रोशे देत आहे, सिंगल क्रोशे करायचे. दोन्ही भागात आपण पूर्ण करून सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घेतलेली आहे. आता हे 2 भाग आपल्याला मागच्या भागाशी जोडायचे आहेत, समोरचे 2 भाग. तर आपण समोरचा भाग, आपला मागचा भाग घेऊ इथे. आणि याच्यावर हे समोर दोन्ही भाग ठेवून बघा. बघा असं दिसेल हे आता. आणि आता हे इथे मी टाका ठेवलेलाच आहे. तर आपल्याला फक्त हे शिवून घ्यायचं आहे. तर शिवायचं आपल्याला स्लिप स्टिचनी. तर साधं आपण सरळ बाजूवर ठेवू आणि साधं स्लिप स्टिचनी शिवून घेऊ. आता इथे दोरा आहे तर आपण ही बाजू आधी शिवू. तर असं राईट साईडनी शिवलं तरी चालेल, किंवा आपल्याला जर एकच धागा हवा असेल तर राईट साईडवर दोन्ही राईट साईड एकमेकांवर ठेवा. आणि आता आपल्याला स्लिप स्टिच घालून शिवायचं आहे. तर आपण याचा पहिला टाका जो आहे त्याच्यात तो टाका ओढून घेऊ इकडे. आता शिवताना काय करणार की दोन्ही व्ही दोन्हीकडचे आहेत. आपण सिंगल क्रोशेची बॉर्डर केल्यामुळे आपल्याजवळ टाके तयारच आहे व्ही. तर हे वरचं आपण नंतर शिवू, शोल्डरवरचं. तर इथे कसं शिवायचं, तर दोन्ही एक चेन करून घ्या आधी. आणि दोन्ही जे व्ही आहेत, इकडचा टाका आणि इकडचा टाका, तर याचा बाहेरचा भाग घ्यायचा आणि याचासुद्धा बाहेरचा भाग घ्यायचा आणि स्लिप स्टिच करत जायचं. दोरा ओढल्या गेला आहे. पुन्हा बघा याचा बाहेरचा भाग पुढच्या टाक्याचा आता
असे आडवे ठेवा म्हणजे पटकन दिसतं. हे दोन्हीकडे व्ही आहेत. तर इकडचा हा जो व्ही आहे याचा बाहेरचा भाग घ्यायचा टाक्याचा आणि याचाही बाहेरचा भाग. आतले 2 दोरे तसेच ठेवायचे. स्लिप स्टिच केली. पुढच्या टाक्यात परत हा बाहेरचा भाग घेतला टाक्याचा, इकडचा सुद्धा बाहेरचा भाग घ्यायचा, आतला भाग आतच राहू द्यायचा. सरळ बाजूला छान ते 2 दोरे दिसतात. मग परत तसंच आउटर स्ट्रेंड 2 धागे दिसतात व्हीचे, त्यापैकी बाहेरचा जो धागा आहे तो घेतला आपण सुईवर दोन्ही टाक्याचा आणि स्लिप स्टिच केली. परत तसंच दोन्हीचा बाहेरचा भाग घेऊन स्लिप स्टिच. पुन्हा तसंच या टाक्याचा पहा बाहेरचा भाग घेतला आपण, तसंच पुढच्या टाक्याचाही इकडे बाहेरचा भाग घेतला असा आणि दोन्हीतून काढून स्लिप स्टिच केली. बघा असं छान शिवण दिसते आपली. दिसते छान व्ही सारखे एकदम सुंदर असे व्ही दिसतात इथे. तर असे पूर्ण ही साईड शिवून घ्या आणि हे 15 टाके आहेत खांद्यावरचे ते शिवा आणि तसाच दुसरा भागही शिवून घ्या. हे पूर्ण शिवून झालं आहे माझे. हे बघा शोल्डर शिवले आधी आणि मग हे शिवताना मगाशी मी तुम्हाला दाखवलं की नाही, मला आठवत नाही सांगितलं की नाही, 7-7.25 इंच आपण बगल्यासाठी सोडून दिलं आहे आणि हे खालचं फक्त शिवलं आहे दोन्ही बाजूनी. तसंच 7.25 इंच बगलेसाठी सोडून खालचा भाग पूर्ण शिवून घेतला आहे. आणि शिवताना जसं मी तुम्हाला दाखवलं आहे स्लिप स्टिचनी किंवा अगदी सिंगल क्रोशेनी शिवलं तरी चालतं. बाहेरचे भाग घ्यायचे व्हीचे. आता जिथे आपण मार्कर ठेवले आहेत लावून सुरुवातीपासून गळ्यासाठी आपण मधल्या 6 व्ही ठेवले होते, दोन्हीकडे 7-7 आणि मध्ये 6. तर इथून आपण आता आपल्या डिझाईनची सुरुवात करणार आहे. आता ही जे लेस डिझाईन आहे ते पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवायची म्हणजे ते सिमेट्रिकल आलं पाहिजे दोन्ही बाजूनी. म्हणजे असं नाही की एक याचं पदक असं मध्यभागी आलं तर इकडच्याचं पदक असं वर सरकलं, असं नको व्हायला. दोन्ही डिझाईन दोन्ही बाजूचे अगदी सारखे आले पाहिजे. तर यासाठी आपण जे पहिला रो करू तेव्हापासूनच लक्ष ठेवायचं. तर या मार्करला काढू आपण आणि इथपासून सुरुवात करू. तर या मार्करच्या टाक्यात आपण हा नवीन दोरा लावून घेतो आहे. एक चेन करा आणि इथेच एक सिंगल क्रोशे करा. 3 चेन 1 2 3, 2 टाके सोडा आणि तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. परत 3 चेन 1 2 3, 2 टाके सोडून तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. 1 2 3, 2 टाके सोडून हा केलेला आहे 2 सोडून आणि तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. 1 2 3, 2 टाके सोडले आणि तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. आता बघा आपल्याला हे 1 2 3 4 आलेत आपले. पुन्हा 3 चेन करते मी 1 2 3 आणि आता 2 टाके सोडायचे. हा मधली शिवण जी आहे तो टाका आणि इथे आपण तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे करू. तर जसं इथे खांद्याचा जॉईंट जो आहे त्याच्यावर 3 चेन आले आहेत तर दुसऱ्या बाजूला सुद्धा एक्झॅक्टली तसंच यायला पाहिजे. या 3 जॉईंट जो आहे त्याच्यावर 3 चेनचा हा लूप आला पाहिजे. आणि इथे जसे 4 लूप आहेत आलेले तसेच इकडे सुद्धा मार्करपासून 4 लूपच आले पाहिजे. तर हे सिमेट्री मेंटेन होणं खूप गरजेचं आहे म्हणजे डिझाईन सारखं दिसेल. आता हे पूर्ण आपल्याला असं करत जायचं आहे. 3 चेन सिंगल क्रोशे अगदी या बाजूनी या कर्ड म्हणजे वक्राकार जो आहे तिथून मग खालची पूर्ण पट्टी, मग दुसऱ्या बाजूची वक्राकार साईड आहे ती आणि असं करत आपल्याला इथपर्यंत आणि या मार्करपर्यंत यायचं आहे. 3 चेन 2 टाके सोडून सिंगल क्रोशे. फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की सिमेट्री त्याची मेंटेन व्हायलाच हवी. जसं आता इथे 3 चेन सिंगल क्रोशेनी आला आहे तर असं शेवटी जे येईल इकडे जर सिंगल क्रोशे आला शेवटी तर इकडे सुद्धा सुरुवात करताना सिंगल क्रोशेच आला पाहिजे. मग त्यासाठी एखादा टाका कमी जास्त सोडावा लागला तरी चालेल पण सिमेट्री बिघडता कामा नये. 3-3 चेनचे या साईडला जेवढे लूप येतील तेवढेच लूप 3-3 चेनचे या बाजूला आले पाहिजे. एक्झॅक्टली सेम आकडा. त्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं 1-2 सिंगल क्रोशे कुठेतरी खाली किंवा वर जास्त सोडावे लागले किंवा कमी सोडावे लागले तरी चालेल. पण हा पहिला रो राऊंड करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण तो जर करेक्ट आला तरच तुमचं पुढचं सगळं डिझाईन करेक्ट येईल.
तर 3 चेन 2 टाके सोडून एक सिंगल क्रोशे अशी पूर्ण ओळ करून घ्या. हे बघा आपण पूर्ण ही 3 चेन एक सिंगल क्रोशेची लाईन करून घेतली आहे. पूर्ण या मार्करपासून सुरू केलं होतं आपण, तर या गोलपट्टीवर मग खाली आणि मग या गोलपट्टीवर आणि इकडे 4 लूप येईस तर. आणि आता मी या ज्या इतक्या साऱ्या पिना लावून ठेवल्या आहेत यासाठी की पूर्ण गणित करून पाहायचं आधी आपलं जे डिझाईन आहे ते 3-3 चेनचे हे जे लूप आले आहेत या 4 लूपमध्ये मिळून एक डिझाईन होतं. म्हणून मी सुरुवात केली तिथून. आपण सुरुवातीला 2 लूप सोडले आणि इथे डिझाईनचं फॅन येईल म्हणजे फॅन करायचं आहे आपल्याला. मध्ये 3 सोडायचे लूप, परत पुढच्या ह्याच्यात फॅन, 1 2 3 सोडले, पुढच्या ह्याच्यात पुन्हा फॅन येईल, 1 2 3 पुढच्या ह्याच्यात फॅन. असं आपण सगळे मार्कर लावून ठेवले. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सिमेट्री त्याची बिघडायला नको, म्हणजे इथे जर जॉईंटच्या आधी हा जॉईंट आहे त्याच्या खाली 3 चेनचे एक लूप आहे, त्याच्या आधीच्या लूपमध्ये आपला हे येणार आहे फॅन, तर तसंच अगदी इकडे यायला पाहिजे. म्हणजे हा जॉईंट आहे त्याच्या खालचे हे 3 चेन आहे त्याच्या आधीच्या लूपमध्ये फॅन आला पाहिजे. तर असं पूर्ण सिमेट्री येईल असं पाहायचं. बॅक साईडला मग थोडंसं ॲडजस्ट करता येतं. इथे आधी माझे 28 लूप झाले होते म्हणजे पूर्ण डिझाईन बसत नव्हतं. म्हणजे या पिनेपासून तर इकडच्या पिनेपर्यंत इथे पिन नाही आहे, लोकर टाकलेली आहे की इथे फॅन करणार आहे आपण दोन्हीकडे. मग मध्ये बरोबर असे 1 2 3 फॅन, 1 2 3 सोडून फॅन, 1 2 3 सोडून फॅन असं करत एक जास्त आलं होतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ते पूर्ण मी उसवलं आणि इथे झाल्यावरच आधी चेक करून घ्यायचं बरोबर. इकडनं पिना लावत लावतच यायचं चौथ्या लूपमध्ये. इथे फक्त पहिल्यांदा मी 2 लूप सोडून तिसऱ्या लूपमध्ये लावलं आहे आणि बाकी मग पुढे 3 लूप सोडून चौथ्या ह्याच्यात, प्रत्येक वेळेस 3 लूप सोडून चौथ्या ह्याच्यात. जसं सुरुवातीला 2च लूप सुटले तसं शेवटीसुद्धा ह्या फॅनची जागा झाल्यावर 2च लूप सुटायला पाहिजे. तर असं पूर्ण करून घेतलं. जसं ॲडजस्ट करायला सांगितलं तसं इथे काही ठिकाणी पहा मी 3 टाके सोडलेले आहेत. तुम्हाला दाखवता येतील असे मला. हां, हे बघा इथे 3 टाके सुटले आहेत. तर असे काही ठिकाणी 3 टाके सोडून बरोबर आपण ॲडजस्ट केलेलं आहे ते डिझाईन. आता आपल्याला पुढचे सगळे रो करणं अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. तर आपल्याला पहिल्यांदा राईट साईडनीच करायला पाहिजे पुढचं सगळं. त्यामुळे हा दोरा मी इथे कापूनच घेणार आहे आणि राईट साईडनी येण्यासाठी, कारण इथून जर करतो म्हटलं तर आता पुढची ओळ रॉंग साईडला जाईल. आपल्याला रॉंग साईडनी न करता राईट साईडनी करायचं आहे. म्हणून मी हा दोरा कापते आणि इकडे राईट साईडनी करता येईल असा दोरा जोडून घे. आपण याची गाठ मारून घेऊ आणि नवीन दोरा आपण राईट साईडला जोडू. कारण हे शेवटचं लेसी डिझाईन आहे तर यात रॉंग साईड राईट साईड चांगली नाही दिसणार. पूर्ण राईट साईडला आलं तर जास्त छान दिसेल. तर आता मी हा जो पहिला टाका आहे आपला इथे हा दोरा नवीन जोडून घेते. पहिला 3 चेनचं जे लूप आहे तर याच्यातच जोडू आपण सरळ. 3 चेनच्या लूपमध्ये नवीन दोरा जोडला, 1 चेन केली इथे आणि 1 सिंगल क्रोशे. दोरा घट्ट ओढून घ्या. आता इथून आपण पुन्हा 3 चेन करणार, 1 2 3 आणि पुढच्या 3 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. आणि जसं आपण हे मार्कर घालूनच ठेवले होते की कुठे आपल्याला फॅन करायचा आहे म्हणजे 8 डबल क्रोशे करायचे आहेत, तर तसं आता इथे आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत. तर मी मार्कर काढते आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये 8 डबल क्रोशे करू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 डबल क्रोशे केले आपण या 3 चेनच्या लूपमध्ये. किंवा आपण 9 करू, बरं 9च करू. 9 डबल क्रोशे 3 चेनच्या लूपमध्ये केले. आता आपण पुढच्या 3 चेनच्या लूपमध्ये 1 सिंगल क्रोशे करायचा म्हणजे हा फॅन तयार झाला. जसं मी म्हटलं ना, जिथे जिथे मार्कर आहे तिथे तिथे तुम्हाला फॅन करायचा आहे. म्हणजे असे 9 डबल क्रोशे करायचे आहेत प्रत्येक मार्करच्या लूपमध्ये. आता इथून परत 3 चेन 1 सिंगल क्रोशे असं 2दा करायचं. 3 चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन 1 2 3 आणि पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे.
दोनदा झाल्यावर हे मार्करचं लूप आलं, म्हणजे मार्कर काढा, इथे आपल्याला फॅन करायचा आहे म्हणून 9 डबल क्रोशे करायचे या 3 चेनच्या लूपमध्ये. डबल क्रोशे 1, पुन्हा 9 डबल क्रोशे करून झाले माझे. जसे आता इथे 2 लूप केले तसे आता परत लूप करायचे. एक सिंगल क्रोशे करा आधी पुढच्या 3 चेनच्या लूपमध्ये, मग 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, असं दोनदा. 1 2 3 चेन 3, सिंगल crochet 1 in next chain 3 loop, again chain 3, 1 2 3 single crochet 1 in the next loop, पुढच्या लूपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे. आता पुन्हा मार्कर काढायचा आहे, मार्करच्या जागी आपल्याला फॅन करायचा आहे म्हणजे 9 डबल क्रोशे करायचे. तर असंच आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे 2 मी करून दाखवले. प्रत्येक ठिकाणी मध्ये 3-3 चेनचे 2 लूप येतील आणि मग 9 डबल क्रोशेचा असा फॅन येईल. तर एवढा हा राऊंड पूर्ण करून, हा रो पूर्ण करून झाला आहे आपला. आणि इकडे 6 आलेले आहेत फॅन, या बाजूला 6 आलेले आहेत, खालीसुद्धा 6 आलेले आहेत, म्हणजे 18 झाले आणि मागे 2 असे 20 फॅन आपले आलेले आहेत. आता पुढचा रो आपल्याला परत राईट साईडने करायचा म्हणून मी दोरा कापून घेतला आहे आणि राईट साईडला आता नवीन दोरा जोडू आपण पहिल्या 3 चेनच्या लूपमध्ये. 3 चेनच्या स्पेसमध्ये या दोरा जोडतो आपण. इथे एक चेन करा आणि सिंगल क्रोशे करा. चेन 1 सिंगल क्रोशे 1. आता आपल्याला काय करायचं आहे, एक चेन आणि या प्रत्येक टाक्यामध्ये एक डबल क्रोशे एक चेन, असं एक डबल क्रोशे एक चेन, परत पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे एक चेन, परत पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे एक चेन. तर असे 9 डबल क्रोशे आहेत, त्यामुळे 9 नवीन डबल क्रोशे येतील, मध्ये एक एक चेनची स्पेस येईल अशा टाईपचं. आपले 9 डबल क्रोशे करून झाले आहेत. पहा, हा पहिला जो आहे हा डबल क्रोशे नाही आहे, हा आपला ही गॅप जी होती ती आहे ही, आणि इथे आपण 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे केला आणि इथून डबल क्रोशे केले. एक चेन एक डबल क्रोशे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 झाल्यावर एक चेन करा परत आणि या पहिल्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे करा. असा आपला फॅन छान तयार होईल. पुन्हा 3 चेन एक सिंगल क्रोशे पुढच्या लूपमध्ये, 3 चेन या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे. आणि आता परत तसंच करायचं आहे जसं इकडच्या फॅनवर केलं होतं. त्यामुळे एक चेन करा आणि आता प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे एक चेन. बघा आता पहिल्या डबल क्रोशेचा हा टाका आहे, इथे नाही, हा या टाक्यापासून 9 येतील, बरोबर 9 मोजून करायचे. एक डबल क्रोशे एक चेन, एक डबल क्रोशे एक चेन, असं 9 वेळा करा. बघा असं दिसतं आपलं. आता 9 वेळा एक डबल क्रोशे एक चेन झाल्यावर एक चेन करायची आणि इथल्या 3 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन 1 2 3 आणि परत पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा एक चेन आणि या प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोशे एक चेन, असं करत जायचं. तर हा पूर्ण राऊंड असाच रिपीट करा. 9 वेळा एक डबल क्रोशे एक चेन आणि नंतर पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आणि मग 3 चेन पुन्हा सिंगल क्रोशे आणि परत तेच 9 वेळा एक डबल क्रोशे एक चेन. हा रो झाला आहे आपला करून पूर्ण. एक डबल क्रोशे एक चेन असा केला आपण. आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे की पुढच्या रोसाठी पुन्हा आपण इथे जी शेवटची एक सिंगल क्रोशे सुरुवातीचा केला होता तिथे आपण एक नवीन दोरा जोडून घेऊ, कारण परत आपल्याला राईट साईडनी करायचं आहे म्हणून. आता आपल्याला काय करणार आहे इथे आपण की एक चेन करा आणि ह्या एक चेनच्या ज्या स्पेसेस आहे इथे आपल्याला आता 3DC टॉक करायचा आहे. तर तुम्हाला 3DC टॉक करायचा असेल तर किंवा पफ करायचा असेल तर पफही करता येईल. ही पहिली गॅप एक चेनची नाही आहे, इथून आपले सुरू झाले आहेत डबल क्रोशे, त्यामुळे हे 9 डबल क्रोशे आहेत आपले. 3 आणि 3 6 आणि 3 9 हे.
तर या 9 डबल क्रोशेच्या मध्ये ज्या गॅप आहेत तिथे फक्त आपल्याला करायचं आहे एक एक चेन 3DC टॉक. तर इथे 2 चेन केल्या आपण आणि हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा. तर याच्यामध्ये 3DC टॉक करायचा आहे. किंवा तुम्हाला पफ स्टिच करता आवडत असेल करायला तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर हा झाला 3DC टॉप. 2 चेन आणि परत पुढच्या गॅपमध्ये 3DC टॉप. एक डबल क्रोशे इनकम्प्लीट, दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं, एक चेन करून घट्ट करायचं. हा झाला दुसरा 3DC टॉप. पुन्हा 2 चेन आणि परत पुढच्या गॅपमध्ये 3DC टॉप. इनकम्प्लीट डबल क्रोशे 1 2 3. yarn over, pass through all of them, chain 1 to fix it. टाईट करण्यासाठी एक चेन करायची, म्हणजे असं डिझाईन आपलं तयार होईल. परत 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3DC टॉक. तर असे आपल्या 9 डबल क्रोशेच्या मध्ये म्हणजे 8 वेळा येतील हे 3DC टॉक. बघा 3 डबल क्रोशे एकत्र 3DC टॉक चेन 2 असं आपण 8 वेळा केलं. 3 आणि 3 6 आणि 2 8. 9 डबल क्रोशे होते. तर प्रत्येक डबल क्रोशेच्या मध्ये जी एक एक चेनची गॅप होती तिथे आपण केलं हे. शेवटच्या 2 चेन केल्या परत आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडलं. ही पाकळी पूर्ण झाली. आता परत असंच 2 चेन करा आणि या प्रत्येक 2 डबल क्रोशेच्या मध्ये पहा इथे करायचा नाही, हा डबल क्रोशे नाहीच आहे पहिला, कारण इथून सुरुवात होतात डबल क्रोशे. तर याच्यामध्ये असे 8 वेळा करायचं. 3DC टॉप, 2 चेन, 3 डबल क्रोशे एकत्र केले, 1 चेन करून घट्ट करायचं आणि मग 2 चेन. तर असं 8 वेळा करा प्रत्येक गॅपमध्ये एक एक. 8 वेळा 3DC टॉक, 2 चेन असं करून झालं आहे आपलं. आता शेवटच्या 2 चेन केल्यावर या 3 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे करायचा, परत 2 चेन आणि परत पुढच्या गॅपमध्ये असं असतं. असा हा रो पूर्ण करा. आपलं पूर्ण झालेला हा राऊंड करून रो म्हणजे 3DC टॉकचा 3 डबल क्रोशे एकत्र केले आपण 8 वेळा, मध्ये 2-2 चेन आणि हे खाली सुद्धा अशी सुंदर बॉर्डर आपली आलेली आहे. आता आपल्याला याच्यात सिंगल क्रोशेची शेवटची ओळ ऑप्शनल आहे, करायची असेल तर करू, नाही तर नाही करू. पण त्याच्या आधी म्हणजे ही लोकर एवढी आहे, ही संपायच्या आधी आपण बाह्या करून घेऊ. तर बाह्यांना हीच लेस करायची आपल्याला इथे आणि आता गोलमध्ये विणायचं आहे. त्यामुळे आपण आधी काय केलं, एक सिंगल क्रोशे 3 चेन, एक सिंगल क्रोशे 3 चेन आणि मग कधी 2 टाके सोडले कधी 3, कारण आपल्याला हे 4च्या पटीत यायला पाहिजे होतं. तर बघा एका साईडला 1 2 3 4 5 6 7 आणि 8, एका साईडला 8 आले, मागच्या बाजूला सुद्धा 8 आहे. तर असे बरोबर येण्यासाठी आपण थोडी टाक्यांची ॲडजस्टमेंट करतो. कधी कधी हे 3 टाके सुटले इथे, तर असं करून आपण हे 8 इकडे आणि 8 इकडे असे आपले 3-3 चेनचे लूप झालेले आहे. आता पुढचं सगळं असंच करायचं आहे. आता राऊंडमध्ये करायचं असल्यामुळे काय पुढचा दोरा कापायची गरज नाही आपल्याला, तर पुढचं डायरेक्ट आपण राऊंड करू शकतो. यांनी आपण स्लिप स्टिच करून पुढच्या 3 चेनच्या लूपमध्ये घेऊ याला. तीन चेनच्या मध्यभागी आल्यावर इथे आता 1 चेन आणि सिंगल क्रोशे करणार. आता इथे 3 चेन पुन्हा आणि 1 सिंगल क्रोशे आणि अजून एक 3 चेन सिंगल क्रोशे करायचा आहे, तो शेवटी करू आपण इकडे. आता इथे काय करणार आपण, या लूपमध्ये पुढच्या 9 डबल क्रोशे, जसे या काठाला केले होतं अगदी तसंच 9 डबल क्रोशे ही ओळ. बरं एकदा पूर्ण 9 डबल क्रोशे करून दाखवते मी तुम्हाला, किंवा मी इथे थोडं लोकरीकडे पाहून 9च्या ऐवजी 8च डबल क्रोशे करते. 8 डबल क्रोशे पुढच्या 3 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन सिंगल क्रोशे असं 2दा, 3 चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे,
परत 3 चेन 1 2 3 आणि पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. हे दोनदा झाल्यावर परत पुढच्या गॅपमध्ये 9 डबल क्रोशे, जसं इथे केलं तसं. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या. 9 डबल क्रोशे, मग 3 चेन सिंगल क्रोशे दोनदा, पुन्हा 9 डबल क्रोशे. 9 ने 8 डबल क्रोशे करते मी. आता हे शेवटचे 8 डबल क्रोशे केले मी, सिंगल क्रोशेने जोडलं. आता 3 चेन 1 सिंगल क्रोशे असं दोनदा करायचं आहे. त्यापैकी एकदा करते आणि दुसऱ्यांदा इथे केलेलंच आहे. सुरुवातीला आपण एकदा केलं होतं आणि हे एकदा असं दोनदा केलेलं आहे आपण. तर असे आपले झालेले. आता पुढच्या रोसाठी परत इथे स्लिप स्टिच करून याच्यामध्ये येऊ आपण. इथे 1 चेन करून सिंगल क्रोशे करा आणि हा जो 3 चेनचा लूप आहे ते शेवटी करू आपण. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 चेन आणि प्रत्येक टाक्यात 1 डबल क्रोशे 1 चेन, 1 डबल क्रोशे 1 चेन, 1 डबल क्रोशे 1 चेन. जसा हा रो केला या इथे तसंच करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग प्रत्येक 2 डबल क्रोशेंच्या मध्ये 3DC टॉक, 3DC टॉक 2 चेन, 3DC टॉक 2 चेन. तर असं ही बाही 4च पाकळ्या तिथे, 2 मागे 2 पुढे आणि दुसरी, अशा दोन्ही बाह्या मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. मला दाखवल्याप्रमाणे बाही दोन्ही बाह्यांचं झालेलं आहे माझं. हे लेसचं डिझाईन जे आहे बाहेरचं एवढं फक्त करून आपण बाह्या केलेल्या आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की लोकर उरली तर बॉर्डर करू, तर मी बाहीला केली आहे बॉर्डर. इकडे पण आपण बॉर्डर करून घेऊ आहे लोकर, तर नाही केली तरी चालते म्हणून मी तुम्हाला तसं सांगितलं होतं. तर आता इथे बॉर्डर म्हणजे काय करायचं पहा. पहिल्या टाक्यात आपण हा दोरा जोडतोय आता. सॉरी, 1 चेन करा, 1 सिंगल क्रोशे करा इथेच. आता या गॅप ज्या आहेत 2-2 चेनच्या, इथे 3-3 सिंगल क्रोशे करायचे आपल्याला. सिंगल क्रोशे 3 इन चेन 2 स्पेस, 1 2 3. मग पुढच्या गॅपमध्ये 1 2 3. नेक्स्ट गॅप. असे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशे करून घ्या. आता हे एक जे फॅन होता किंवा फूल म्हणू आपण याला, तर याच्या सगळ्या गॅपमध्ये मी 3-3 सिंगल क्रोशे करून घेतले आहेत. आता ही शेवटची पाकळी आहे त्याच्यानंतरची गॅप. तर आता या त्याच्यानंतरच्या गॅपमध्ये 1च सिंगल क्रोशे करा आणि मग पुढच्या पाकळीच्या पहिल्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे करा. म्हणजे हे दोन्ही फुलं असे जोडल्या जातील एकमेकांना, अशी मध्ये टाका येईल. आणि परत पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशे चालू ठेवा. 1 2 3. असे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशे करा. मग जॉईंटच्या वेळेस पुन्हा दाखवते एकदा. तर अशा या 7 गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशे करून झाले आहेत आपले प्रत्येक. आता परत शेवटचा गॅप आली ही शेवटच्या 3DC टॉक नंतरची. तर इथे 1 सिंगल क्रोशे करायचा आणि पुढच्या पहिल्या गॅपमध्ये असाच 1 सिंगल क्रोशे करा. म्हणजे हे दोन्ही सिंगल क्रोशेनी हे 2 फुलं असे जोडले जातात. आता परत पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशे असं 7 वेळा करायचं. तर असा हा पूर्ण राऊंड करून घ्या शेवटपर्यंत. बॉर्डर आपली ही पूर्ण होईल मग. आणि त्यानंतर आपण फक्त गोंडे लावायचे असतील तर, म्हणजे चेन वगैरे काही किंवा मणी वगैरे असं करून, तर तेवढं राहिलं. बाकी सगळं झालं. आता पूर्ण बॉर्डर झाली आपली. सिंगल क्रोशेची पण ओळ करून झाली माझी. आता फक्त शेवटी काय करू थोडंसं की हे गळ्याचं 1-2 बोटं आणखीन वाढवू आणि याला जोडून देऊ असं इथपर्यंत, अर्ध्या गोलापर्यंत. तर आता वाढवताना काय करू आपण, सगळे डबल क्रोशेनीच वाढवू. अगदी सोपं जाईल पटकन वाढवायला आपल्याला. फक्त त्यात वाढवता वाढवता टाके कमी करायचे आहेत. तर हे आता किती टाके आहेत मोजू आपण आधी. तर हे 27-28 टाके आहेत एकूण. तर आपण यातले 7-8 टाके कमी करूया. तर आपण सुरुवात करणार आहे. या पहिल्या टोकावर इथे दोरा जोडून घ्या. स्लिप नॉट करून घेतली, गाठ पक्की करा आणि त्यात 1 चेन करून 3 डबल क्रोशे करा. 1 चेन करून 3 चेन पहिला डबल क्रोशे म्हणून. आता दुसरा डबल क्रोशे असाच 3. आपण 3 डबल क्रोशे करू आणि मग 2चा 1 करत जाऊ. मग 2चा 1 म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे 1, इनकम्प्लीट डबल क्रोशे 2. 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचा. हा झाला 2चा 1.
परत 3 डबल क्रोशे आणि मग 2चा 1, 1 2 3 डबल क्रोशे 3, 2DC टॉप. 2DC टॉप कसा करायचा पहा. yarn over, pass through this, yarn over, there are 2 stitches, yarn over, pass through them. परत तसंच इनकम्प्लीट डबल क्रोशे 2 दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. पुन्हा पुढच्या 3 टाक्यात डबल क्रोशे घ्या. 1 2 3 आणि पुढे परत 2चा 1 करू. दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 करा. परत 3 टाक्यात डबल क्रोशे 1 1 आणि मग 2चा 1 अशी पूर्ण ओळ करून घ्या. 3 टाक्यात 1 1 डबल क्रोशे 2चा 1. 5 टाके कमी झाले आहेत आपले. 23 टाके आहेत हे. पुन्हा आपण आता हे इथे जोडू किंवा शेवटी शिवून घेतलं तरी चालेल टॅपेस्ट्री नीडलनी. 3 चेन केल्या, पलटवलं आणि पुन्हा आपण 4 टाके कमी करूयात. पहिल्या टाक्यात केलेला आहे डबल क्रोशे. दुसऱ्यापासून 3 टाक्यात 1 1 डबल क्रोशे करा. 1 2 3 आणि मग 2चा 1. टू DC टॉप. तर अशी ही ओळ करून घ्या पूर्ण. 2 ओळी झाल्या आपल्या. 3 चेन केल्या, टर्न केली आणि तिसऱ्या ओळीत आता कमी न करता फक्त प्रत्येक टाक्यात 1 1 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच, थर्ड रो. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता हे मी इथे गाठ मारून घेते आणि आपण याला ही बाजू शिवून घेऊ आणि तसंच ही जी इकडची पाकळी आहे त्याला ही बाजू शिवून घेऊ. म्हणजे आपलं हे स्वेटर पूर्ण झालं. आता हवं असेल तुम्हाला तर चेन घाला. चेनमध्ये करणं आवश्यक नाही आहे. तसं वाटलं तर तुम्हाला जर इथे हवं असेल वाटत मध्ये तर तुम्ही गोंडे लावून अशी चेन करू शकता. तर ते सगळं करते आणि मग तुम्हाला दाखवते. जॅकेट पूर्ण झालं आहे आपलं आणि खूप गोड दिसतं आहे बघा. मी फक्त एक छोटेसे 2 गोंडे लावले शिवाय सोनेरी रंगाचे. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि अगदीच पटकन होईल असं आहे, सोपं. आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.